श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. आपल्या सर्वांना माहीत आहे हा वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी मी तुम्हाला करायचे काही उपाय सांगणार आहे, जे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान येणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत तर ते सुद्धा दूर जाणार आहेत. असे कोणते उपाय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र तयार झाले तर गुरुपुष्य योग तयार होतो आणि हा योग जो आहे तो सहजासहजी तयार होत नाही. मागच्या महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग होता, या महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग आहे, पण पुढे लवकर कधी गुरुपुष्यामृत योग असेल हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. गुरुपुष्यामृत योग हा फक्त सोने खरेदीसाठी चांदी खरेदीसाठीच महत्त्वपूर्ण नसतो, तर या दिवशी खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो. खूप सारे उपाय तपाय आपल्या घरामध्ये आपण करू शकतो. सर्वात प्रथम गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची असते. तर सकाळपासून सुरुवात करायची, अंघोळ करायची, अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची. कारण का की आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट झाला पाहिजे आणि गुरुवारचा दिवस असतो, त्याचबरोबर पुष्य नक्षत्र असतं, चांगला योग असतो. मग या दिवशी आवर्जून आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाका आणि अंघोळ करा. आपला गुरुग्रह नक्की बळकट होईल. जेव्हा सर्व ग्रह वगैरे आपले बळकट असतात, प्रसन्न असतात, आपल्यावरती खुश असतात, तेव्हा ते आपल्याला चांगली फळे देतात. म्हणून ग्रह जे आहेत तर ते त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी आपण त्या रंगाचे कपडे घालू शकतो. म्हणजे आता गुरुग्रह जर तुमचा चांगला नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र गुरुवारच्या दिवशी परिधान करू शकता. राहू केतू जर खराब असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात. शुक्र ग्रह खराब असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे शुक्रवारी तुम्ही घालू शकता. तर या ज्या गोष्टी आहेत थोड्याशा अभ्यास करून आपण त्या करायला हव्यात. कारण जेव्हा आपले ग्रह ठीक होतात तर तेव्हा आपले आयुष्य जे आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्या सुद्धा चांगल्या व्हायला सुरुवात होते. म्हणून आपले नक्की कुठला ग्रह खराब आहे, नक्की काय आहे आपल्या कुंडलीमध्ये, हे सर्वात प्रथम जाणून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. हे जर आपल्याला कळलं तर आपण त्याच्यावरती काही उपाय केले तर नक्कीच ते फायदेशीर ठरतात. तर आता गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येत असतो. या दिवशी आपण सर्वच जण सेवा करू शकतो. याने ज्यांचा गुरुग्रह तुम्हाला चांगली फळं देत असेल आणि तुम्ही या दिवशी सेवा केल्या, या दिवशी काही कामं केली तर तो आणखी चांगली फळे आपल्याला देऊ शकतो. त्याच्यामुळे असं नाही आहे की कोणी करायचं नाही, कोणीच करायचं, सर्वांनी करायचं हे. तर मग काय करायचं आहे आपल्याला या दिवशी आपल्या देवघरातील देव स्वच्छ करायचे आहे, आपलं मुख्य द्वार स्वच्छ करायचं आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची यथाशक्ती अशी पूजा करायची आहे. त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाचे पदार्थ ठेवले तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला तुम्हाला आवर्जून एक फूल अर्पण करायचं आहे, ते आहे गोकर्णीचं फूल. गोकर्णीचं फूल हे भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. याच्यामुळे वातावरण सुद्धा शुद्ध राहतं आणि माता लक्ष्मीला हे फूल जर तुम्ही अर्पण केलं तर तुम्हाला अगणित असे त्याचे फायदे बघायला मिळतात. हे गोकर्णीचं फूल सहजासहजी आपल्याला कुठेही मिळत नाही. म्हणजे बाजारमध्ये गेले आणि तिथे तुम्हाला फुले विकण्यासाठी गोकर्णीची फुलं आहेत असं होत नाही. तर हे जे फुलं आहेत ते आपल्या आजूबाजूला कुठे झाड असेल तर त्याची ताजीच तोडून आपल्याला ती अर्पण करावी लागतात, कारण ती काही वेळामध्ये सुकतात सुद्धा. पण ही फूल जर तुम्हाला शक्य झालं उद्या नक्की तोडून आणा दिवसभरामध्ये कधीही आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करा. पांढऱ्या रंगाचं चालेल, निळ्या रंगाचं असलं तर अतिशय उत्तम. या दिवशी तुम्हाला हे फूल तर अर्पण करायचंच आहे, पण त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून काही उपाय सुद्धा करायचे आहेत. संध्याकाळच्या वेळी तुम्ही एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, खूप चांगला मानला जातो. तुम्ही लक्ष्मी प्राप्तीचे जेव्हा उपाय करता तेव्हा असा दिवा लावत चला. तर हा दिवा जो आहे तो कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेच्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे. या तेलामध्ये तुम्हाला 2 लवंग, 2 वेलची घालायची आहे आणि चौमुखी असा दिवा जो आहे तो माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. माता लक्ष्मीला या दिव्याने ओवाळायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय की हा दिवा जो आहे तो आपण माता लक्ष्मीला अर्पण करत आहोत. तर हा दिवा असा बनवायचा आहे. एक गोकर्णीचं फूल जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. श्री सूक्तमचा पाठ करायचा आहे. एक वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम शक्य असेल तर 11 वेळा म्हणा. त्याचबरोबर तुम्हाला
माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो 108 वेळा म्हणायचा आहे। अशा पद्धतीची ही सेवा करा। माता लक्ष्मीची कोणतीही सेवा चालेल, पण सेवा मात्र व्हायला हवी, कारण सेवा जर झाली नाही तर तुम्ही जे काही केलेलं आहे बाकीच्या गोष्टी, तर त्यांच्यापेक्षा सेवा फार महत्त्वाची आहे। म्हणून सेवा करा आणि अशी सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करा। तुमच्या घरातील किंवा तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता। दुसऱ्या दिवशी जो आहे ते लवंग वेलची आपल्या तुळशीच्या झाडामध्ये दाबून द्यायची आहे। दिवा जो आहे तो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे की जो कुठले तरी प्राणी किंवा कुठले तरी कीटक वगैरे येऊन तो खाऊन जातील। अशा पद्धतीचा हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायचाच आहे। आवर्जून करा आणि प्रत्येकाने करा। हा जो दिवस आहे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीसाठी खीर बनवू शकता। ही खीर जर तुम्ही मखाण्याची बनवली तर ती अतिशय उत्तम। मखाण्याची खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, किंवा पांढऱ्या रंगाची इतर कोणतीही खीर तुम्ही बनवू शकता। त्याच्यामध्ये 2 केसराच्या काड्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहे। याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे। त्याचबरोबर भगवान विष्णूंना सुद्धा आपल्याला प्रसन्न करायचं आहे। भगवान विष्णूंचा हा जो दिवस आहे म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णूंचा आहे। आणि त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले, भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या तर ते सुद्धा खूप खुश होतात। म्हणून तुम्ही सोनचाफ्याची फुलं जर असतील तर ती आवर्जून अर्पण करा। झेंडूची फुलं आवर्जून अर्पण करा। केळी जी असतात ती आवर्जून अर्पण करा। या दिवशी तुम्ही केळीचं दान सुद्धा करू शकता, अन्नदान सुद्धा करू शकता। गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण सर्व चांगले शुभ कार्य करू शकतो। फक्त या दिवशी लग्न केलं जात नाही, बाकी सर्व शुभ कार्य या दिवशी होतात। त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी या दिवशी करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। जितकी चांगली आपली कर्म असतील, जितकं चांगलं आपण करू तर त्याचं फळ आपल्याला सुनिश्चित मिळत असतं, आणि म्हणून चांगली कर्म करत राहायची असतात। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।